आता आपण थेट पुण्यात आलो आहोत. पुण्यात कसबा गणपतीचं मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन होत आहे. मिरवणूक निघालेली आहे आणि कसबा गणपतीचं अगदी थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती. या कसबा गणपतीला पुण्याचं ग्रामदैवतही मानलं जातं. तर आपण पाहतोय थेट ही दृश्य पुण्यात मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन होत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्य वाजत गात या बाप्पाची मिरवणूक निघाली आणि अगदी थोड्याच वेळात कसबा गणपतीचं विसर्जन होईल. आपण हे दृश्य पाहतोय पुण्याहून. भाविकांची अलोट गर्दी, अफाट गर्दी इथे पाहायला मिळते. बाप्पाचं दर्शन घ्यायला देशभरातून लोक आले आणि अगदी अफाट गर्दीत बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय. पुण्याचे मानाच्या गणपतींचं दर्शन घ्यायला गर्दी झालेली, अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत इथे गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे पुण्याहून आपण ही दृश्य पाहतोय. मानाचा पहिला गणपती या बाप्पाचं विसर्जन होत आहे. तर आपण हे पुण्याहून दृश्य पाहतोय. दोन्ही मानाचे गणपती या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. थोड्याच वेळात या गणरायाचं विसर्जन होईल. आपण ही अगदी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. अगदी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्यात बाप्पाला निरोप दिला जातोय. आपण पाहतोय रथातून ही मिरवणूक आहे. ढोल ताशाचा गजर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. भक्तांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे. नाचत गात बाप्पाला निरोप दिला जातोय. तसूभरही उत्साह कमी झालेला नाहीये. भर उन्हात देखील तितकाच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय ही दोन्ही दृश्य मानाचा पहिला गणपती आणि मानाचा दुसरा गणपती. तांबडी जोगेश्वरी आणि कसबा गणपती. आता हे त्या दोन्ही गणपतींचं विसर्जन होईल. की आता इथे पूजा केली जात आहे बाप्पाला अगदी भावपूर्ण वातावरणात आता काही वेळातच निरोप दिला जाईल. तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदैवता मानली जाते. बुधवार पेठेत आप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे. या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाली आहे. चला पुढे चला. आपण अतिशय सुंदर प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे. आता आपण पुढे मार्गस्थ व्हायचे. तर आपण पाहतोय आता ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होत. मानाचा पहिला गणपती आणि दुसरा गणपती, कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपती या मानाच्या गणपतींना निरोप द्यायला भक्तांची अफाट गर्दी झालेली पाहायला मिळते.
कसबा गणपतीची आरती केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय थेट पुण्याहून. आपण पाहतोय आरती सुरू झालेली आहे. मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन अगदी पुण्याच वेळात. पाहतोय थेट दृश्य ही पुण्याच्या मानाच्या गणपतींची दृश्य आपण पाहतोय. विसर्जन होत आहे. कसबा गणपतीचं विसर्जन. मानाचा दुसरा गणपती आपण पाहू शकतो या दृश्यामध्ये. रथातून हा बाप्पा विराजमान आहे. आणि कसबा गणपती समोर आत्ताच आरती संपन्न झालेली आहे. बाप्पाची आरती झालेली आहे. आणि थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन देखील होईल. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन करा. रस्त्याच्या मध्यभागी न थांबता अगदी भक्तिमय असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. मंडळांना पुढे येण्याची संधी मिळेल. 10 दिवस अगदी मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देताना अगदी जड अंतकरणानं निरोप दिला जातो आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून गणरायाचे दर्शन घ्या. चला मागे सरका मागे. इथे दृश्य आपण पाहतोय पुण्यात. या ठिकाणी उभे राहिलेले सर्व बंधू मागे सरका. फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातोय. पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील घातलं जात आहे. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक देखील आपण पाहतोय.
आता काय करत नाही ना. आणि ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय थेट मुंबईहून पुण्याहून. दोन्हीकडे अगदी तितकाच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. गुलालाची उधळण करत आता ही मिरवणूक हळूहळू पुढे सरकते. मुंबईहून आपण हे दृश्य पाहतोय. अगदी भव्य दिव्य अशा बाप्पाची मूर्ती आहे. या गणपतींचं दर्शन घ्यायला बाप्पाला निरोप द्यायला अगदी अफाट अशी गर्दी झालेली आहे. गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातोय.